नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले स्वागत करत आहे. आताचा व्हिडिओ काढण्याचं मागचं कारण म्हणजे मला हे काय माझ्या बाबतीत असं होतं असं मला वाटतंय, म्हणून हा व्हिडिओ काढला. का तर एवढं कष्टाने व्हिडिओ तयार करायचा, परत अपलोड करायचा, परत अपलोड झाल्यानंतरही प्रेक्षकापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण काय समजायचं? म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. 6 व्ह्यूज 84 इम्प्रेशन म्हणजे अकाउंट त्यांना सापडलं नाही काय? फक्त अकाउंट म्हणजे 84 अकाउंटच सापडलं काय यूट्यूबवाल्यांना? आता हे बघा 1300 व्ह्यूज आहेत. 1000 व्ह्यूज आहेत आणि त्याचे अकाउंट नंबर किती आहेत बघा. किती अकाउंटपर्यंत पोहोचलं, किती शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं हे? तर 11,300. ही शेतकरी नाहीत. हे उगाच ज्याला आणि गरजच नाही आहे, हवामान अंदाजाची गरजच नाही, तिथं पोहोचवलं गेलेलं आहे हे. शेतकऱ्यांना पोहोचवा. कोण शेतकरी बघतंय त्यांना पोहोचवा, असं मग सांगण्याचा उद्देश आहे. काय कुठलाही दुसरा हेतू नाही. इतर कोणी कसं पाठवतंय त्या पद्धतीनं प्रत्येकाचा व्हिडिओ कसा शेतकऱ्यापर्यंत जातो, तसाच व्हिडिओ माझाही जावा. 21 व्ह्यूज बघा आणि परत तुम्हाला सांगितलं 21 व्ह्यूज आणि इथे 384 इम्प्रेशन म्हणजे 384 वाटतात. त्यांना अकाउंट सापडलेलं आहे आणि ते 384 अकाउंट म्हणजे जे कोण बघणारच नाहीत ते 384 अकाउंट यांना सापडलेलं दिसून येतं. 7 व्ह्यूज किती मोठा दणका बघा. 7 व्ह्यूज का किती कष्ट करायला जवळजवळ व्हिडिओ करायला 2 तास लागतं. व्यवस्थित एडिटिंग हे ते करून पाठवण्यासाठी 2 तास व्हिडिओ लागतो. फक्त 7 व्ह्यूज आणि इम्प्रेशन किती लोकांपर्यंत पोहोचलं तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. एवढं म्हणजे भेदभाव करू नका असं माझं मत आहे बघा. भेदभाव करू नका. आम्ही पण शेतकऱ्यासाठी राबत असतो. आपण शेतकरीच आहे. कुठं का नाही पैसे मिळवायचे हेतून काहीच केलं नाही. 2700 व्ह्यूज ह्याला चांगला आलेला आहे. पण ह्याला चांगले व्ह्यूज आहेत. हे अशी व्ह्यूज यायला पाहिजेत. आणि कमीत कमी काय अपेक्षा आहे मला? काहीच नाही अपेक्षा. फक्त 3000 व्ह्यूजची अपेक्षा आहे वाटतात. ह्याला किती आहे बघा 62,000 65,000. पण ही अकाउंट कुठं सापडले त्यांना? 65,000 हे अकाउंट तिथं पण पोहोचलं. इम्प्रेशन दाखवलं त्यांनी. हे कुठं सापडलं? ह्या प्रत्येक व्ह्यूजला म्हणजे प्रत्येकाला व्हिडिओला काही ते सापडत नाहीत का? हे आता 87 व्ह्यूज. हे 62,000 अकाउंटपर्यंत ते पोहोचलं. त्यावेळी कुठं त्याला 2,700 व्ह्यूज आले. पण ते पण शेतकरी नव्हते. शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जे बघतात हवामान अंदाज त्यापर्यंत पोहोचवा. 2,300 काय इम्प्रेशन रेट. पण काय म्हणजे कसं आहे, मी नावं ठेवणार नाही, पण हे व्ह्यूज कशी आहेत काय? मग शेतकरी आहे. शेवटी हवामान अंदाजाचा व्हिडिओ जो असतो कोणाचाही कुठल्याही चॅनलचा असो तो एका दिवसापुरता असतो, 24 तासाकरिता असतो. पण तो पोहोचवायचा असतो किती तासात ते 2 तासाच्या आत पोहोचवायचा असतो. हे आता तुम्ही स्क्रीनवर दिसतंय किती व्ह्यूज किती माणसापर्यंत पोहोचलं, किती प्रयत्न केले त्यांनी. म्हणजे कसं आहे आपण कष्ट करतोय आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आणि हे म्हणजे ह्यांच्या मार्फतच पोहोचत नाही असं मला दिसत येत आहे. म्हणजे मलाही कुठं न्याय मिळावा ह्या हेतूने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. यांनी काय आता सर्वत्र काय पाठवणार नाही आहेत व्हिडिओ. फक्त त्यांनी तरी आणि कंपनीवाल्याने बघा हे सकाळी होतं 10 व्ह्यूज. आजचा व्हिडिओ आहे ते कालचा व्हिडिओ. सकाळी 10 व्ह्यूज होतं. त्यांना किती अकाउंट सापडले? 10 व्ह्यूज म्हणजे हे करण्यासाठी आणि इम्प्रेशन रेट म्हणजे CTR चांगला आहे, व्यवस्थित आलं म्हणून सांगत होतं. 146 फक्त 146 अकाउंटपर्यंत पोहोचलं गेलं. किती तासातून? 24 तासातून 146 अकाउंटपर्यंत पोहोचलं गेलं म्हणजे 12 तासातून. आणि संध्याकाळी ह्या टाईमाचं पाहायला गेलं 11 व्ह्यूज म्हणजे एकच व्ह्यूज वाढला आणि वाढला ते कसं झालं जे बघतच नाही, ज्यांना गरजच नाही, जे शेतकरीच नाही, ज्याचा काही उपयोगच नाही, ह्या पद्धतीनं हा इम्प्रेशन रेट त्यांनी तयार केला आणि ते खरं काय खोटं आपल्याला माहीत नाही. पण 443 बरोबर आहे ना? मला ते बारीक अक्षर त्यामुळे जरा असं दिसेना झाले. ह्या म्हणजे
व्हिडिओ करताना ती थोडासा बारीक असते, एडिटिंगमध्ये बोलत असताना थोडंसं बारीक असते एका साईडला, त्यामुळे ते दिसत नाही व्यवस्थित. तरी पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे, आमच्या लक्षात यायला पाहिजे, की बाबा हे काय चाललंय? नेमकं तोंड बघून आपले काम होतं का? जे जुने आहेत ते त्यांच्याकडं तुम्ही लक्ष देणार का? नवीनच्याकडे लक्ष देणार नाही आहे का? आता इथं वैशिष्ट्य ब्राउझर काय केलं, सुचवलेले व्हिडिओ ह्यामध्ये वाढवा. सुचवलेले व्हिडिओ म्हणा, ह्यामध्ये वाढवा ना. आता सुचवलेले व्हिडिओ काय आहे? व्हिडिओचे किती टक्के आहेत? 27% काय गरज पडली 27% हेच वाढवा ना 75% बस सुचवा 75% वाढवा म्हणजे जेणेकरून बघण्याचा ओघ वाढेल.